व्हीएसआर कंपनीनं पायलटचा 50 कोटींचा विमा काढून आमिष दिलं होतं का? व्हीएसआर विमान कंपनीवर अमोल मिटकरींचा थेट सवाल. कंपनीची चौकशी करण्याचीही केली मागणी. विमानात बॉम्बसारखी स्फोट घडवून आणणारी गोष्ट असू शकते. अजित पवारांच्या निधनाबाबत रोहित पवारांना शंका. अपघाताबाबत 10 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत प्रश्न उपस्थित करणार. विलिनीकरणाबाबत आम्ही सुनेत्रा पवारांसोबत चर्चा करू. एकत्र बसून निर्णय घेणार. तर विमान अपघाताचं सत्य जनतेला कळायलाच हवं. सुनील तटकरेंचं मोठं विधान. पंढरपुरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान राडा. कार्यकर्त्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर आक्रमक. वेळापूर पोलीस ठाण्याच्या पायरीवर आंदोलन. आपण जगापासून अलिप्त राहू शकत नाही, मात्र जर आपण व्यवहार केले तर ते स्वतःच्या इच्छेने करू, कुणाच्याही दबावाखाली नाही. व्याख्यानमालेत सरसंघचालकाचं मोठं विधान. मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह. पुरुषाचा बुरखा परिधान करून महिला डब्यातून प्रवास. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू. छत्तीसगडच्या सुकमामध्ये 21 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. माओवाद्यांवर होतं एकूण 76 लाखांचं बक्षीस. माओवादी संघटनेला मोठा हादरा. आणि मुंबईत लोकलच्या तिन्ही प्रमुख मार्गांवर आज मेगा ब्लॉक. मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक. वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन. अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्राला धक्काच बसलाय. दादांच्या जाण्यानं पवार परिवारात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता शरद पवारांनी परिवारातील नव्या पिढीला पुढे येण्याचं आवाहन केलं. पण केवळ आवाहन न करता राजकीय वस्ताद म्हणवल्या जाणाऱ्या पवारांनी आपल्या नातवांनाही कानमंत्र द्यायला सुरुवात केल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे पवारांचा हा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा गुरुमंत्र ठरतो की काय, अशी चर्चा आहे. बारामतीमधील दिवंगत अजित पवारांच्या सहयोग सोसायटीमधील निवासस्थानातील हे दृश्य जरा लक्षपूर्वक पहा. अजित पवारांच्या निधनानंतर मागील 4 दिवसांपासून जवळपास दररोज शरद पवार सहयोग सोसायटीत हजेरी लावत आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय सांत्वन भेटीसाठी बारामतीच्या सहयोग या निवासस्थानी गेल्या 4 दिवसांपासून उपस्थित आहे. शुक्रवारी सायंकाळी तर संपूर्ण पवार कुटुंबीय सहयोग सोसायटीत एकत्र आल्याचं दिसलं. शरद पवार, प्रतिभा पवार, सुनेत्रा पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, सुनंदा पवार, आमदार रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार आणि रणजित पवार असे सगळेच सायंकाळी 5 वाजल्यापासून सांत्वन भेटीसाठी हजर होते. एकीकडे सांत्वनासाठी येणाऱ्यांची गर्दी सुरू असताना शरद पवार त्यांच्या 2 नातूंसोबत चर्चेत गुंतल्याचं पाहायला मिळालं. सर्वात आधी शरद पवार आणि पार्थ पवार बराच वेळ चर्चा करताना दिसले. त्यानंतर पवारांनी आमदार रोहित पवारांना बोलावलं. शरद पवारांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी रोहित पवार गुडघे टेकून बसले. बाजूला पार्थ आणि समोर गुडघ्यावर बसलेला रोहित पवार असे दोन्ही नातू बाबांचं मार्गदर्शन घेताना पाहायला मिळाले. त्यानंतर काही वेळातच पार्थ पवारांनी रोहित पवारांना शरद पवार आणि त्यांच्यामध्ये बसवलं. त्यामुळे 2 नातूंना शरद पवारांनी नेमका काय गुरुमंत्र दिला याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होतं. काही गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला कराव्या लागणार आहेत, राजकीय नाही. दादांच्या स्मरणार्थ त्या आपल्याला कशा करता येईल, कशा पद्धतीने त्या केल्या गेल्या पाहिजे
याबद्दलची काल चर्चा संध्याकाळी जो फोटो तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी बघत आहात त्या फोटोतून आपल्याला कुठेतरी जाणवतं. आणि नेहमी कधीही एखादी गोष्ट पवारसाहेबांच्या मनामध्ये आली तर ते आम्हाला बोलून घेतात, आम्हाला सांगतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात. मागील 10 दिवसांपासून सांत्वन भेटीसाठी येणाऱ्यांची रांग सुरू आहे. शुक्रवारीही अशीच गर्दी असताना पवार नातू आजोबांमध्ये चर्चा सुरू होती. त्यामुळे याचं कारण नक्कीच महत्त्वाचं असेल यात शंका नाही. रोहित पवार स्पष्टपणे बोलले नाहीत, पण त्यांनी पुन्हा एकदा कुटुंब एकत्र राहावं ही अजित पवारांची इच्छा होती असं म्हणत परत एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे संकेत दिले. विलिनीकरणाबद्दल काय घडलं, दादांची काय इच्छा होती, हे मी 12 तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल. आणि 12 तारीख का, तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती, याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल. अजित पवारांच्या निधनानंतर सातत्यानं शरद पवार अजित पवारांच्या कुटुंबियांसोबत दिसतंय. त्यामुळेच पवार कुटुंब एकत्र आल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळेच की काय, आधी विलिनीकरणाबद्दल काहीसे नकारात्मक दिसणारे राष्ट्रवादीचे नेते देखील आता सूर बदलताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी हरकत नसल्यास एकीकरण होऊ शकतं असं म्हणत हसन मुश्रीफांनी सकारात्मकता दाखवल्याचं दिसलं. आमचं मत होतं की जे विलिनीकरणाबद्दल चर्चा हे करतायत म्हणजे राष्ट्रवादी साहेबांचा गट, त्या चर्चेमध्ये अजितदादा होते, आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हती एवढा आमचा दावा आहे. आणि आता समजा सुनेत्रा वहिनी आणि सगळे कुटुंबीय तर त्या जर मताचे असतील, राष्ट्रवादी सगळे नेते जर त्या मताचे असतील तर त्यामध्ये काही अडचण येण्याची आवश्यकता नाही. हसन मुश्रीफ जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, कारण आम्ही सर्वांनी म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू. 10 तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू. वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या सुद्धा नेते आहेत, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. अजित पवारांच्या जाण्यानं कुटुंब म्हणून पवार परिवार एकत्र आल्याचं दिसतंय. आता हीच एकता राजकारणातही दिसते का? अजित पवारांच्या निधनानंतर खंडित झालेली दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाचा मार्ग सुकर होतो का? की अजित पवारांच्या पाठी एकीकरणाची चर्चा फिसकटते? या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळण्याची शक्यता. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विलिनीकरणाच्या चर्चा अनेकदा फेटाळल्यात, पण यावर हसन मुश्रीफ यांनी महत्त्वाचं विधान केलं. सुनेत्रा पवारांनी भूमिका घेतली तर आमची तयारी असल्याचं मुश्रीफ म्हणाले. कोणाला घड्यावर लढायचं घड्यावर लढा, कोणाला तुतारीवर लढायचं तुतारीवर लढा, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला होता. जयंत पाटील साहेबांनी माझ्याशी चर्चा केली होती की माझी आणि दादांची चर्चा झाली, परंतु राष्ट्रवादीच्या आम्हा सर्व प्रमुख नेत्यांना घेऊन पवारसाहेबांच्या नेत्यांच्या बरोबर कुठली चर्चा झालेली नाही. त्यामुळे हे सगळे प्रश्न आता अनुत्तरित राहिले. आमचं मत होतं की जे विलिनीकरणाबद्दल चर्चा हे करतायत म्हणजे राष्ट्रवादी साहेबांचा गट, त्या चर्चेमध्ये अजितदादा होते, आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हती एवढा आमचा दावा आहे. आणि आता समजा सुनेत्रा वहिनी आणि सगळे कुटुंबीय तर त्या जर मताचे असतील, राष्ट्रवादी सगळे नेते जर त्या मताचे असतील तर त्यामध्ये काही अडचण येण्याची आवश्यकता नाही. घाईघाईत पार पडलेल्या सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मित्रपक्षातील नेत्यांनी सुद्धा विरोधकांच्या सुरात सूर मिसळलाय. शरद पवारांना शह देण्याकरता सुनील तटकरेंनी राजकारण केल्याचा आरोप रामदास कदमांनी केलाय. रामदास कदमांच्या आरोपांना सुनील तटकरेंनी उत्तर दिलं. पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना शह देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिवान आहे. अजितदादांची स्मशानामधली राग देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती. असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्याला शपथ घ्यायला लावलं. त्याला शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असं काय झालं असं. पण हा माणूस किती चाणाक्ष आणि त्याला काय बघा, त्यांना असं वाटलं की शरद पवार साहेब ताबा घेतील. रामदास कदमांच्या वरती कारण त्यांचं जे गलिच्छ वक्तव्य आहे
त्याबद्दल मी आधीच बोलू इच्छित नाही. कारण दगड चिखलामध्ये मारणं म्हणजे आपल्या अंगावरती चिखल ओढून घ्यायचं. त्यांना त्यांचं करू द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आम्ही प्रचंड मेहनतीने दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये फारकत घेतल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 41 जागांच्या वरती यश मिळवत त्या ठिकाणी आम्ही बहुमतामध्ये आलेलो आहोत. त्याच्यामुळे आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा आमचा अधिकार आहे. आता त्यांनी मातोश्रीला का सोडलं, इतरांची का साथ धरली, तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कधी त्या बाबतीमध्ये कधी विचारलं नाही.